नमस्कार. नमस्कार. सगळ्या ह्या 18 अध्यायाला माऊलींनी प्रासाद म्हटलं आहे, प्रासादाचं रूपक घेतलं आहे. आणि माऊली 18व्या अध्यायाला असं म्हणत आहेत की आता आपण कळसाचं दर्शन घेणार आहोत. कळसाध्याय अखेरचा अध्याय आहे. आणि स्वाभाविकच आहे की कळसाला नमस्कार केला की मंदिरातल्या देवाला नमस्कार पोचतो, अशी तुम्हा आम्हा सगळ्या भाविकांची समजूत आहे. आता पंढरपूरला नुकतीच मंडळी जाऊन आली, खूप गर्दीतून नाही पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवता आलं तरीसुद्धा कळसाला नमस्कार करून पांडुरंगाचं दर्शन झालं, असं एक समाधान वारीमधून येणाऱ्या लोकांच्या मनात येतं. तसं जणू काही माऊलींनीसुद्धा ह्या सगळ्याला प्रासाद म्हटलं 18 अध्याय गीतेला. आणि आता हा 18वा जो अध्याय आहे तो कळसाध्याय आहे असं म्हटलं आहे. एका अर्थाने असंही आहे की जर का कळसाचं दर्शन घेतल्यावर मंदिरातल्या भगवंताचं दर्शन होतं, तर याचा अर्थ 18व्या अध्यायाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समग्र गीता आकलन होईल. म्हणजे गीतेचा अभ्यास करायचा नाही असं नाही, किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा, पण त्याच्यामध्ये सांगितलेलाच सगळा विषय पुन्हा आपल्याला 18व्या अध्यायात येणार आहे. अगदी आवश्यक त्या स्वरूपामध्ये माऊली मांडणार आहेत आणि म्हणून त्याला प्रासादाचं आणि या असं कळसाचा विचार केला आहे. दुसरं असं आहे की आता समाप्ती होणार, ग्रंथाची समाप्ती होणार. आणि नाही म्हटलं तरी एखादं घेतलेलं काम आपण व्यवस्थितपणानं पार पडू शकलो याचं म्हणजे खरं गीतेसारखा विषय शब्दबद्ध करणं माऊली म्हणतात खरं अवघड गोष्ट आहे. पण तरीही मी इथपर्यंत आलो आणि मग आता इतक्या अखेरच्या टप्प्यावर आल्यावर सद्गुरूंचं स्मरण होणं हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे आता 18व्या अध्यायाच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी माऊलींना इतकी सद्गुरूंची आठवण झालेली आहे, म्हणजे स्वाभाविक आहे ते, पण त्यांना ते विषय सुरू करण्यापूर्वी सद्गुरूंचं स्मरण करताना असे काही शब्द सुचलेले आहेत की आज आपलीसुद्धा अर्थ समजून घेताना चांगलीच परीक्षा होणार आहे असं आपल्या लक्षात येईल. की आता माऊली पहिल्या जवळजवळ 86 ओव्या प्रस्तावनेमधल्या आणि त्यातल्या पहिल्या जवळजवळ 28-29 ओव्या हे निवृत्तीनाथांच्या याचं वर्णन करणार आहे. पहिल्या 11 ओव्या तर पूर्णपणानं सद्गुरूंचा जय जयकारच त्यांनी केला आहे की त्यांच्या कृपादृष्टीमुळेच मी हे करू शकलो. आणि मग अशा या निवृत्तीनाथांचा म्हणजे आला आणि त्यांचं असं विशेषत्व सांगत असताना, सद्गुरूंचं विशेषत्व सांगत असताना माझं नेमकं काय झालं तेही लगेच पुढल्या ओव्यांमध्ये माऊली सांगणार. तेवढा फक्त एक 28-29 ओव्यांचा अभ्यास आज आपल्याला जमवायचा आहे. मी जमवायचं अशासाठी म्हणते की संस्कृत प्रचूर शब्द किंवा 3-4 शब्द एकत्र करून एक शब्द असा माऊलीने वापरला आहे. ओवीच्या साच्यामध्ये बसवून आपल्याला खूप काहीतरी ते सांगत आहे, ते समजून घेण्यासाठी आपल्याला पण तयारी करायला हवी असं दिसेल. आपण पहिल्या ओवीकडे जाऊया. जय जय देव निर्मळ. सगळ्या पुढल्या 10-11 ओव्या आहेत ना, त्या जय जयनी सुरू होणार आहेत. जय जयकार करतात सद्गुरूंचा आपल्या, त्यामुळे त्या सद्गुरूंचा जय जयकार पहिली सुरुवात. आणि त्याला निर्मळ म्हटलं आहे, निश्चळ म्हटलं आहे, प्रबळ म्हटलं आहे, स्वप्रभ म्हटलं आहे. निरनिराळ्या अशा उत्तम शब्द त्या सद्गुरूंसाठी वापरलेत आणि त्या सद्गुरूंचा आम्ही जय जयकार करतो आहे असं म्हणतात. पहिल्या ओळीमध्ये जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ. जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. माझ्या बोलण्याचा लगेचच पहिल्या ओळीतच आपल्याला हे मिळालं असेल. जन्म जरा जलद जाळ 4 शब्द एकत्र करून त्यांनी अर्धचरण केला आणि त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की हे जे जन्माचं आणि जरा म्हणजे म्हातारपणाचं जे काही दुःख आहे ते दुःख कसं, तर जलद जाळ, जलद ढग आणि असं जे ढगांचं जाळं असतं आकाशामध्ये आणि ते जसं वारा येतो आणि ढग इकडले तिकडे करतो, तसं आमचे सद्गुरू आहेत की ते काय करतात, आमचं हे दुःख जे आहे ना ते दूर करतात. जरा म्हणजे म्हातारपणाचं दुःख आणि जन्माला येणं हे दुःखदायक आहे. आपण दासबोधामध्ये जन्म दुःख विवरण या नावाचा समासच पाहिला आहे. त्यामुळे जन्माचं पण दुःखच आहे. जन्माला येता क्षणी ते लहान बाळ रडतं, कारण ते दुःखच आहे. त्या भगवंतापासून जणू काही मी दूर होतो आहे. जो मी सोहम आहे तो सोहम मी वेगळा होतो आहे असं आहे ते. आणि त्यामुळे जन्माचंही दुःख आहे. आणि जरा म्हणजे जरा व्याधी सगळ्याचं दुःख आहे. या सगळ्या दुःखातून जसा तो प्रभंजन म्हणजे जो वायू आहे
तो वायू जसा ढगांना दुसरीकडे येतो तसं हे जरा आणि जन्म दुःखसुद्धा दूर होतं, असा त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत. मुद्दा काय तर जय जयकारानं प्रारंभ होणाऱ्या ह्या गुरुदेवांबद्दलची जी विशेषणं आपल्याला पाहिजे. काय म्हणतात तर एक तर तरी म्हटलं निर्मळ शब्द वापरला आहे. कसे आहेत आमचे सद्गुरू तर निर्मळ आहे. आता निर्मळ याचा अर्थ काय मलरहित. मलरहित म्हणजे देहाच्या संदर्भात निर्मळ शब्द असेल तर ठीक आहे, हो जलस्नाने आपण निर्मळ होऊ शकतो, बरोबर आहे. आता इथे काही जलस्नानाचा संबंध नाही आहे, तर आमचं अज्ञानरूपी मल दूर करणारे आमचे हे सद्गुरू आहेत. हे तर निर्मळ शब्दामध्ये आलंच. आणि निर्मळ आहेत म्हणजे काय, मलरहित आहेत म्हणजे काय तर अज्ञान पूर्णपणे नसणारे, अज्ञानरूपी मलरहित असे ते आहेत, स्वयंप्रकाशी आहेत असं. पुन्हा कसं तर निजजन, निज म्हणजे स्वतःचे, निजजन स्वतःची लोक म्हणजे आपले भक्त, म्हणजे सद्गुरूंचे आम्ही सगळे भक्त. स्वतः नामावली म्हणतायत की निवृत्तीनाथांचा मी भक्त. ह्याला काय तर सर्वतोपरी त्यांचं मंगल करण्याचंच व्रत त्यांनी घेतलेलं आहे. निजजनाखिल, आणि निजजनाखिल म्हणजे काय तर सगळ्या अखिल भक्तांचं जणू काही मंगल व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं याचं व्रतच त्यांनी घेतलेलं आहे. आणि जन्मजरा जलदजाळ प्रभंजन. आणि आत्ता म्हटलं तसं की ह्या असा जन्म वार्धक्य ह्यासारखी जी दुःख आहे, ह्या दुःखरूपी ढगांना वारारूपी आमचे सद्गुरू बाजूला काढत. ते वारा जसा ढग पांगळून टाकतो तसं मोठ्या संकटांना क्षणार्धात त्या संकट दूर करणं हे आमचे सद्गुरू करतात. असं ह्या सहजपणानं आमच्या शिष्यमंडळींना, ज्याला निज म्हटलं आहे, स्वतःचं म्हटलं आहे, त्या सगळ्या स्वतःच्या भक्तांचं मंगल करण्याचं व्रत आमच्या सद्गुरूंनी घेतलं. अशा सद्गुरूंचा मी जय जयकार करतो. पुढल्या ओळीत म्हटलं आहे जय जय देव प्रबळ. आता मगाशी निर्मळ झालं, आता प्रबळ. विदलिता मंगळकुळ निगमागम द्रुम फळ फलप्रद. सगळे शब्द आपण लक्षात घेऊया. आता प्रबळ म्हटलं म्हणजे सद्गुरू कसे आहेत तर मगाशी निर्मळ म्हटलं त्याच्यात अज्ञानरूपी मल नाहीसा करणार आहे. आता त्यांनी म्हटलं प्रबळ आहेत म्हणजे चांगले सामर्थ्यवान आहेत. आमचे गुरुदेव अत्यंत सामर्थ्यवान आहेत. आणि मग सामर्थ्यवान म्हणजे काय तर जसं चराचराचं नियमन करायचं असतं, म्हणजे संबंध या विश्वाचं नियमन करायचं, जसं आपण म्हणतो ना की वायू, सूर्य, अग्नी, इंद्र, यम ह्या सगळ्या देवता आहेत. ह्या सगळ्या काय करतात तर संबंध ह्या चराचराचं नियमन करतात. आपलं वेळच्या वेळी दिवस रात्र ऋतू सगळे जे काही बदलत हे होत असतं ते सगळ्याचं नियमन करणारी ही सगळी मंडळी आहेत. किंवा आणखीन म्हणायचं तर आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक हे सगळ्या दुःखांचे जे समुदाय आहेत ते सुद्धा बाजूला करणारे आहेत. कारण सुमंगल म्हटलं आहे, मंगल कुळ, जी काही अकल्याण करणारी गोष्ट आहे ती दूर करणारी आणि सगळ्याचं नियमन करणारी, दोन्ही गोष्ट करणारी जे आहेत ते आमचे सद्गुरू सगळं करणारे आहेत. अमंगल नाहीसं करणारे. विदळिता मंगळकुळ जे अकल्याण करणार आहे, आमच्या अहिताचं आहे ते सगळं बाजूला करणार आहे. आणि आणखीन पण असं निगम आणि आगम. निगम म्हणजे वेद, वेदांनी सांगितलेलं, आणि आगम म्हणजे स्मृती शास्त्र यांनी सांगितलेलं. आणि ते सुद्धा कसं तर जणू काही ते वृक्षांचं फल, निगमागम द्रुम फळ. द्रुम म्हणजे वृक्ष ना, आणि त्या वृक्षांना फळ म्हणजे काय तर ते सद्गुरू कसे आहेत तर वेदांना शास्त्राला जाणणार आहेत. म्हणजे जणू काही वेदशास्त्ररूपी जर वृक्ष असेल तर त्याला येणारं फळ म्हणजे सद्गुरू आहे. आणि असं फळ ते आम्हाला देतात. त्यांनी आम्हाला आपलं म्हटलं आहे, निज म्हटलं आहे. याचा अर्थच असा आहे की ते जे आहेत ते वेदशास्त्र जाणणारे आहेत. त्यामुळे उपमा अशी दिली आहे की वेदशास्त्र जाणणाऱ्या वृक्षांचं फळ म्हणजे आमचे सद्गुरू आहेत. आणि ते जे काही आहे ते आमच्यासारख्या जीवांना जे काही आमचं खरं तर आमच्या जीवांना आमच्या कर्माचं फळ मिळतं ना, पण आमचे सद्गुरू असे आहेत की ते सद्गुरू आम्हाला निज म्हणतात आणि आम्हाला आमचं सगळं दुःख बाजूला करतात. आणि त्यांना जे शास्त्राच्या, वेदांच्या, स्मृतींच्या, ग्रंथांच्या अभ्यासानं जे मिळालेलं आहे ते आम्हाला देतात. म्हणजे अनंत वेळा आपण आता 17 अध्यायांचा अभ्यास करताना पाहिला आहे की माऊलींनी निवृत्तीनाथ सांगतात आणि मी करतो, माझं काहीच नाही असं अनंत वेळा म्हटलं आहे. तर हे सगळं जे की आहे ते त्यांनी केलेल्या अभ्यासाचं फळ आहे. आणि ते फळ सहजच दिलं आहे. कुठलंही फळ जे असतं ते की असं सहजी कोणाला देणार नाही ना, पण आमचे सद्गुरू मात्र असे आहेत की ते आम्हाला त्यांनी आपलं म्हटलं आहे, निज म्हटलं आहे तर ते आम्हाला लगेचच फळ देणार आहे.
त्या जय जय देव प्रबळ सामर्थ्यवान असे गुरु आहेत आमचे. विरहिता मंगळकुळ ही आमची जी काही अकल्याणाच्या गोष्टी आहेत. म्हणजे खरं तर असं आहे की अमंगळकुळ ज्यांनी पूर्णपणे नाहीशी केलेले असेच ते सामर्थ्यवान सद्गुरू आहेत. आणि म्हणून मग ते वेदशास्त्र जाणणारे, स्मृतिशास्त्र जाणणारे, तद्रूप वृक्षांचे, अशा जणू काही वेदशास्त्र जाणणाऱ्या रूपांचं फळ, वृक्षांचं फळ म्हणजे हे सद्गुरू आहेत. त्यामुळे ते स्वाभाविकच हे सगळं अमंगळ दूर करणारे आहेत. आणि असं वृक्षाचं फळ म्हणजे आमचे सद्गुरू आहेत. त्यामुळे आम्हाला ते सगळं फळ प्राप्त होत आहे. ते फळ आम्हाला ते देत आहे. गुरुदेवा, अशा तुमच्या सामर्थ्याचं आम्ही जय जयकार करतो. पुढे म्हटलं जय जय देव सकल. आता निर्मळ झालं, प्रबळ झालं, आता म्हणतात सकल. सकल म्हणजे संपूर्ण, अगदी त्याला संपूर्ण याचा अर्थ आपण म्हणतो ईश्वर सगळीकडे आहेच आहे, तर त्यांचं स्वरूप असंच आहे, सगळीकडे ते भरले असं ते सकल. म्हणून जय जय देव सकल विगत विषय वत्सल. वत्सल म्हणजे प्रेम करणारा, अगदी प्रिय सखा म्हणून असं वत्सल, वत्सल स्वरूप. पण कुणावर प्रेम करणारा? विगत विषय, ज्यांनी विषय दूर केलेले आहेत त्यांच्यावर. किंवा आपण असं म्हणू की ज्याला वैराग्य कळलेलं आहे, वैराग्य संपन्न असणारी अशी सखा, प्रिय सखा. म्हणजे विषय वासना नष्ट झाले आहेत, इंद्रिय ज्याची ताब्यात आलेली आहेत, विषयांच्या पलीकडे जो गेलेला आहे. विगत विषय या शब्दाचा अर्थ आपल्याला करता येईल की विगत म्हणजे गेलेलं, आणि विषय पूर्णपणे गेलेले आहेत. इंद्रियांवर जे ताबा मिळवलेला आहे, विषय वासना नष्ट झाले आहे, असे जे आहेत त्या विरक्तांबद्दलचं प्रेम, त्यांचा हा प्रिय सखा आहे. जय जय देव सकल. आणि असा सर्वस्वरूप असणारे सद्गुरू तुम्ही कसे आहात? तर तुम्ही वात्सल्यमूर्ती आहात. कुणावर वात्सल्य, कुणावर प्रेम करतात? तर स्वाभाविकच वैराग्य संपन्न असणाऱ्यावर प्रेम करतात. आणि कसं? कलित काल कौतूहल कलातीत. आता कलातीत म्हणजे त्या असं आहे की सद्गुरूला मोजता येणार नाही ना. चंद्राच्या जशा कला असतात तसं तो लहान मोठा होतो, आपल्याला माहिती आहे. हा कलातीत आहे, कारण भगवंताचं वर्णन आपण सद्गुरूंचं वर्णन निर्गुण निराकार असं करतो. आणि असं ज्याचं अवयवरहित निर्गुण निराकार असा जो की आहे, परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर तो कलातीत आहे. त्याला असं आकारामध्ये बांधून ठेवता येणार नाही. अशा गुरुदेवांचा मी जय जयकार करतो आहे. दोन्ही विशेषणं लक्षात घेतली तर आपल्याला समजेल. एकीकडे वैराग्य संपन्न असणाऱ्या तुमचं आमचं जर का आपण इंद्रियांवर विजय मिळवलेला असला, विषय वासना संपल्या असल्या, तर ते म्हणतात की तो काय आहे? तो आमचा प्रिय सखा आहे. अशांचा तो प्रिय सखा आहे असं म्हणूया. आणि कसा आहे तो? तर कलातीत आहे. त्या कलातीत असणाऱ्या म्हणजे त्या निर्गुण निराकार असणाऱ्या भगवंताचं मी काय करतो? तो जय जयकार करतो. खरंच आहे, परमार्थदृष्टी विचार केला तर त्या सद्गुरूंना, त्या परमेश्वराला, त्या भगवंताला असं आकारामध्ये नाही ना दाखवता येत. त्यामुळे असा कलातीत असणाऱ्या भगवंताला किंवा सद्गुरूंना त्यांचा मी जय जयकार करतो आहे. आता खरंच आहे, अशा वैराग्य संपन्न असणाऱ्यांचा, आणि एका अर्थाने आपण असं म्हणूया की कलातीत म्हटलं आहे म्हणजे त्या निर्गुण निराकार आहे. किंवा काळ शब्द त्याच्या आधी काळ कौतूहल म्हटलं आहे. म्हणजे या भगवंताच्या काळाच्या क्रीडा पण चाललेल्या असतात, पण त्या क्रीडेमध्ये पण न सापडणारा असा पण तो आहे. असा निर्गुण निराकार, काळाच्या पण पलीकडे असणाऱ्या अशा या निर्गुण निराकार भगवंताचं आम्ही जय जयकार करतो आहोत. सगळे शब्द जरा नेहमीच्या परिचयातले नाही आहे. निरनिराळ्या मंडळींनी अर्थ लावून आपल्याला दिलेले आहे. सगळेच काही अर्थ आपल्याला अगदी चपकल बसतील असं नाही, पण थोडंसं आपण त्याच्यावर चिंतन केलं तर आपल्याला कळतं की माऊलींना सद्गुरूंबद्दलचं जे काही आदराचं स्थान आहे, तो सद्गुरू म्हणजेच तो परमेश्वर, याला त्यांनी शब्दामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. आता पुढे पुढे येणारच आहे की शब्दात व्यक्त न करणाऱ्या गोष्टी मी शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून ही जी काही माझी धावपळ होते आहे ती तुम्ही समजून घ्या. पुढे म्हणता जय जय देव निश्चल. आता सद्गुरूंचं वर्णन करताना शब्द वापरला निश्चल. निश्चल म्हणजे स्थिर आहेत, ते आपल्यासारखे चंचल नाही आहेत, आत्ता एक मग एक असं नाही आहे, तर अत्यंत स्थिर असणार आहे. म्हणजे भक्तांच्या चंचल चित्ताला त्यांनी काय केलं आहे तर ते म्हटलं चलित चित्त पान तुंडीर.
चित्तपान, चित्तपान म्हणजे चंचल चित्तपान, भक्तांचं चंचल असणाऱ्या चित्ताचं पान केलं आहे, म्हणजे आपण ग्रहण केलं आहे. आमचे सद्गुरू कसे आहेत, ते असे निश्चल आहेत, स्थिर आहेत. आणि स्थिर अशा आमच्या सद्गुरूंनी आमचं चंचल असणाऱ्या आमच्या चित्ताचं पान केलेलं आहे आणि तुंडीला तनू झालं आहे, त्यामुळे ते पुष्ट झालेले आहेत. काय कल्पना आहे सुंदर बघा. आमचे सद्गुरू पुष्ट का झालेले आहेत, कारण त्यांनी आमचं काय केलं आहे, तर आमचं चंचल चित्त घेतलं आहे. आपण गणेशाच्या सगुण रूपाचं वर्णन करताना नेहमी वाचतो की गणेशाचं तुंडीला तनू, पोट उदर कसं दाखवलं आहे, तर मोठं दाखवलं आहे. मग गणेशाचं पोट मोठं का आहे, तर त्याचं वर्णन कसं आहे की सगळ्यांचं पाप जे आहे, सगळ्यांचं काय तो बिचारा आपल्याकडे घेतो. विद्येची देवता आहे आणि त्यामुळे तुम्हा आम्हाला विद्या प्रदान करताना आमच्याजवळ जे काही दोष आहेत, त्यात ते सगळे दोष तो बिचारा पोटात घालतो आणि म्हणून त्याचं उदर विशाल असं दाखवलं आहे. तसं इथे ते सांगत आहेत की आमच्या चंचल चित्ताचं प्राशन केलं आहे आणि चांगला पुष्ट झाला आहे. खरं तर जगन उन्मिलना विरल केली प्रिय. केली प्रिय म्हणजे त्याला क्रीडा म्हटलं आहे. केली प्रिय म्हणजे क्रीडाप्रिय आहे, तो खेळ करणार आहे, खेळप्रिय असणार आहे. तेव्हा ते म्हणतात की एकीकडे तो जगाचा विकास करणार आहे, जगन उन्मिल, जगाचा विकास करणार आहे. आता जगाचा विकास म्हणजे काय, सगळ्या जगाचं उत्पत्ती स्थिती नाश हे सगळं तोच करतो आहे, त्याचाच हा खेळ आहे. हे जग प्रत्येक गोष्ट निर्माण करणं, ठेवणं आणि नाश करणं हा त्याचाच खेळ आहे आणि हा सगळा खेळ त्याला प्रिय आहे. जगाचा हा सतत चालणारा खेळ तो खेळतो आहे, निर्मिती करतो आहे आणि परत नाश करतो आहे. अशा सगळं क्रीडा करणाऱ्या, या जगताची उत्पत्ती स्थिती नाश करणाऱ्या या परमेश्वराचं म्हणजे भगवंताचं देवा मी तुझा जय जयकार करतो आहे असं वर्णन करतात. जगत उन्मिलना विरल केली प्रिय, ही जी काही त्याची क्रीडा काय आहे ती आपण लक्षात घेतली तर कळेल की उत्पत्ती स्थिती नाश ही जगाचं असं सगळं करणं ही त्याची क्रीडा आहे आणि ही क्रीडा करणं त्याला आवडतं. त्या क्रीडा करणाऱ्या भगवंताचे मी काय करतो तर जय जयकार करतो. पुढे म्हणतात जय जय देव निष्कल. चुकून निष्फल शब्द वाचला जातो बरं का, पण इथे तो शब्द आहे जय जय देव निष्कल. निष्कल म्हणजे शुद्ध, निष्कल म्हणजे अगदी निव्वळ शुद्ध. स्फुरद मंदानंद बहळ, नित्य निरस्थाखिल मळ मूलभूत. फार जोडून शब्द घेतले. ते म्हणतात देवा तुझं रूप कसं आहे, ज्या देवाचा ज्या परमात्म्याचा मी जय जयकार करतो आहे तो देव कसा आहे तर आता निष्कळ आहे, म्हणजे निव्वळ तुझं रूप शुद्ध आहे, नाहीच दुसरं काही, 100% शुद्ध, त्याच्यामध्ये काही दुसरं नाहीच. आणि असं असून सुद्धा कसं आहे तर स्फुरत म्हणजे स्फूर्ती देणार आहे. कशाला, आनंदाला स्फूर्ती देणार आहे. आणखीन कसं आहे तर पूर्णपणानं पापांचं निरसन करणार. स्फुरद मंदानंद बहळ, अत्यानंदाला प्रबळ अशा आनंदाला स्फुरण देणारं, स्फुरद्रूप करणारं असं आहे. आणि नित्य निरस्थाखिल मळ, निरस्त करणारं म्हणजे पापांचा सगळा नाश करणारं असं आहे. आता पापं कुठली तर साधारणपणे आपल्याकडे पंचक्लेश म्हणतात, म्हणजे अज्ञान असतं आपलं. अज्ञान, अस्मिता, आपला राग, द्वेष आणि अभिनिवेश हे पंचक्लेश दुःख देणारी 5 कारणं आहेत. अज्ञानामुळे दुःख होतं, अस्मितेमुळे होतं, राग येतो, द्वेष वाटतो आणि अभिनिवेश असतो आपला. हे सगळे शब्द आपल्याला गेलेले आहेत. त्यामुळे हे जे आहेत ते पंचक्लेश आहे. नंतर 3 कर्म आपल्याला माहिती आहेत. कधी चांगलं कर्म असतं, कधी वाईट असतं, शुभ अशुभ आणि शुभाशुभ पण असतं, चांगलं वाईट पण असतं. ही 3 प्रकारची कर्म. त्रिविध फलं असतात. इष्टफळ असतं, आपल्याला हवं असतं तसं, अनिष्ट मनासारखं नसणारं, कधी इष्टानिष्ट, अशी 3 प्रकारची फळं. आणि त्रिविध दुःख, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैवी. अशा ही सगळी जी आहेत ना ही मलं आहेत, ही सगळी पापं आहेत. आणि ह्या सगळ्या पापांचं देवा तू निरसन करतो आहेस, असं निरसन करणारे देवा तुम्ही आहात, म्हणून मी तुमचा जय जयकार करतो आहे. पुन्हा एकदा शब्द वाचते. स्फुरद मंदानंद बहळ. स्फुरण होणं म्हणजे काय तर ती स्फूर्ती मला येते, आनंदाला स्फूर्ती येते. आनंद बहळ, अति आनंद, बहळ, अत्यानंदाला असं स्फुरण येणार आहे.
असा हा परमात्मा आहे. आणि दुसरा कसा आहे तर सगळे जे पाप आहेत नित्य म्हणजे नेहमीच निरस्थ अखिल मल निरस्थ, सगळ्याच्या सगळा मल, सगळीच्या सगळी पाप पूर्णपणानं नाश करून टाकणारा असा हा आमचा परमात्मा आहे. अशा परमात्म्याचा मी जय जयकार करतो आहे. जय जय देव स्वप्रभ जगदंबुद गर्भनभ भुवनोद्भवारंभस्तंभ भवध्वंस. आता ह्या ओळीमध्ये स्वप्रभा म्हटलं आहे. प्रभा म्हणजे तेज, स्वप्रभा म्हणजे स्वयंप्रकाशित. स्वतः भगवंता परमात्माच आहे, त्या स्वतःकडून प्रकाशित आहे, दुसऱ्याकडून काही घेण्याचा संबंधच नाही. स्वयंप्रकाशित आहे. आणि असा प्रकाशित होणारा आमचा परमात्मा कसा आहे तर स्वयंप्रकाशी आहे. जगदंबुद गर्भनभ, जगदरूपम म्हणजे असं जणू काही असं असतं ना की आकाश ढग कुठे आहे तर आकाशात. हे जग कुठे आहे ते जग ज्या आकाशात आहे. म्हणजे आकाशामध्ये ढग आहे तसं जणू काही जगद्रूप मेघ आहे, जगासारखा मेघ आहे. त्या जगरूपी ढगाचं आकाश म्हणजे परमात्मा. काय कल्पना केली बघा. जगदंबुद गर्भनभ, आपल्याला आकाश आणि ढग कळतात की ढग कुठे आहेत तर आकाशात आहे. तसं त्यांनी म्हटलं आहे की जगद्रूप मेघ, हे साधे मेघ नाही, संबंध जग म्हणजे कोणीतरी मेघ आहे. आणि या मेघाचा जिथे कुठे आहे तो आकाश. त्या परमात्म्याने या जगाची निर्मिती केलेली आहे. त्यावेळी ती निर्मिती जिथून त्यांनी केली तो परमात्मा, म्हणून त्याला म्हटलं अरे आकाशा. आधी म्हटलं प्रकाशित होणारा, स्वयंप्रकाशी म्हणजे तो स्वतः प्रकाशित होणारा. आता म्हणजे जग ज्याच्यामध्ये असं आकाश, जगद्रूप मेघाच्या आकाशात. आणि भुवनोद्भवारंभस्तंभ म्हणजे आता ह्या जगाची जी काही उत्पत्ती झाली, मूळ स्तंभ ज्याचा आहे त्या मूळ स्तंभाचा आधार असणारा, प्रत्येक गोष्टीला आधार लागतो ना, तर या सगळ्या मूळ स्तंभ जो आहे त्या मूळ स्तंभाचा किंवा या जगाचा आरंभ जिथे झाला त्या आरंभाचा आधार असणाऱ्या परमात्मा. कारण त्यांनी निर्मिती केली आहे त्यामुळे तो आधारस्तंभ आहे, असा आधारस्तंभ. आणि कसा तर भवध्वंस म्हणजे सगळ्याचा नाश सगळ्या दुःखांचा नाश करणारा असा तो आहेस. अशा तुझा जय जयकार असो. दुःखांचा नाश करणारा, स्वयंप्रकाशी असणारा, या जगाचा आधार असणारा आणि जगरूपी मेघाचा जिथे आहे त्याचा आकाश असणार. जशा मेघाचं असणं हे आकाश आहे, आकाशात ढग आहे, तसं हे जग कुठे आहे तर त्या परमात्म्यात आहे. असा हा परमात्मा आहे. त्या परमात्म्याचा जय जयकार असो. माऊलींच्या कल्पनाशक्तीला आपण आपली बुद्धी किती तोकडी पडते हे सगळं समजून घेताना सुचवून त्यांनी शब्दबद्ध कसं केलं आणि शब्दबद्ध केलेलं आपल्याला समजून घेणं आणि सांगणं किती कष्टाचं होतं हे आपल्या लक्षात येत आहे. जय जय देव विशुद्ध. आता म्हटलं परत म्हणजे विशुद्ध, बघाशीला निर्मळ शब्द झाला आहे, आता परत विशुद्ध शब्द वापरला आहे. म्हणजे परत तोच शब्द त्याच अर्थाचा वापरला आहे असं नाही आहे बरं का. आता इथे ते म्हणत आहेत की कसली उपाधी त्याला नाही आहे. तो परमात्मा म्हणजे परमात्माच, तो अशासारखा वगैरे असं नाही सांगता येणार. त्यामुळे इथला जो निर्मळ शब्द, इथला जो विशुद्ध शब्द आहे ना तो केवळ निर्मळ अर्थाने नाही आहे. इथला विशुद्ध शब्द जो आहे तो उपाधिरहित असा आमचा परमात्मा आहे, अशा अर्थाने तो शब्द आहे. जय जय देव विशुद्ध, की आता हा जो परमात्म्याचं वर्णन मी करतो आहे त्याचा जय जयकार करतो आहे तो कसा आहे, तो उपाधिरहित आहे. कसा उपाधिरहित आहे ते माऊली आपल्याला निर्णय दृष्टांत देऊन सांगणार आहेतच. अविद्योद्यान द्विरद. अविद्या म्हणजे अज्ञान. हे अज्ञानरूपी म्हणजे एखादं अज्ञान नाश करायचं, बाजूला करायचं, अज्ञान नाहीसं करायचं. हे नाश करणारं कोण आहे तर जणू काही एखादं उद्यान किंवा एखादं वन असावं आणि त्या वनाचा नाश करणारा हत्ती असावा. म्हणजे हत्ती येतो आहे आणि सगळी झाडं झुडपं आपल्या सोंडेने नाश करतो आहे, तसं अविद्येचा नाश, अज्ञानाचा नाश करणारा परमात्मा आहे. कल्पना करू शकतो आपण की हत्ती जसा वनामध्ये शिरल्यावर आपल्या सोंडेने भराभरा झाडं जमिनीवर टाकून देईल, तसं म्हणाले आहे की तो असं नेहमी करतो आहे, तो अज्ञानाचा नाश करतो आहे. हा परमात्मा जो आमचा आहे त्याचा मी जय जयकार करतो आहे. जय जय विशुद्ध उपाधिरहित परमात्मा आहे. आणि अविद्योद्यान द्विरद, ज्याप्रमाणे वनामध्ये हत्ती तो नाश करतो
तसा आमच्या अज्ञानाचा नाश करणारा हा परमात्मा आहे. आणखी कसं आहे, शम दम मदन मदभेद. म्हणजे कामना, मद या सगळ्याचा शमदमेकडून नाश करणारा. शमदमाच्या साह्यानं आमच्या मनातल्या कामनांचा आणि गर्वाचा नाश करणारा उपाय पण दिला आहे आणि काय होतं ते पण सांगितलेलं आहे. म्हणजे अज्ञान आहे म्हणून हत्ती जसा वराचा नाश करतो तसा परमात्मा आमचा अज्ञानाचा नाश करतो. आमच्यामध्ये जे काममद आहे, आमच्या इच्छा संपत नाही, गर्व, अभिमान, अहंकार असतो, तो नाहीसा करण्यासाठी आम्हाला शमदम सांगितलं आहे. आणि शमदमाच्या सहाय्याने जसा काममध्ये जातो, हे जो करणारा आहे त्या परमात्म्याचा जय जयकार असं म्हटलं आहे. विशेष करून देवा तू कसा आहेस तर विशुद्ध, विशेष शुद्ध आहेस. साधं निर्मळ नाही तर खरोखर उपाधिरहित असा तू शुद्ध आहेस. आणि तुझ्या या नुसत्या शुद्धत्वाच्या, विशुद्ध असण्याच्या आमच्या तुझ्याशी असणाऱ्या आमच्या संबंधाने, आमच्या संसर्गाने काय होतं, जसं असतं ना की गंगेचं तीर्थ असं नुसतं आपण केलं की आपल्या अंतःकरणात भावना असते की आपण जणू काही शुद्ध झालो. जसं असं ना मंदिरात गेलो तरी मंदिरातलं तीर्थ असतं, त्यांच्या पूजेला गेलो की आपण तीर्थ, हे एक असं नुसतं तीर्थ घेऊनसुद्धा आपल्याला एक असं काहीतरी शुद्धतेचा अनुभव यावा किंवा बरं वाटावं तीर्थ घेतल्यानंतर, असा एक शुद्धतेचा भाव असतो. हे जे शुद्ध होणं आहे, निरपेक्ष शुद्ध आहे. आणि होतं असं की दुसऱ्या कुठल्या गोष्टी, म्हणजे जसं चांगल्या गोष्टींनी शुद्धता तसं वाईट गोष्टींनी अशुद्धता, तर ती अशुद्धता न होणारा असा तो विशुद्ध आहे, नुसता शुद्ध नाही आहे. तू कसा आहेस तर विशेष शुद्ध आहे. म्हणजे तुझ्या संसर्गाने शुद्धत्व तर येणारच आहे. तू आहेस म्हणून आमचं अज्ञान दूर होतं आहे आणि आम्ही असे शुद्ध होतो आहे. पण आता असं आहे की नुसतं नाही, आम्हाला दुसरी कुठली अशुद्धता आमच्यापर्यंत पोचणारच नाही असा तू विशुद्ध आहेस. भगवंताची कृपा आमच्यावर केवढी आहे, तर भगवंताच्या कृपेमुळे आमचं अज्ञान तर दूर आहेच, पण पुन्हा ते अज्ञान आम्हाला येऊन चिकटणार नाही आहे अशासाठी तो विशुद्ध शब्द वापरला. नाही तो नुसता शुद्ध वापरला असता, मग अशा निर्मळ वापरून झाला आहे. ते कोणता शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे किंवा तोच का वापरलेला आहे असा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की कधीच अशुद्ध न होणाऱ्या अन्य कुठल्या गोष्टींमुळे आता पुन्हा मी अशुद्ध होणार नाही, पुन्हा ते अज्ञान येऊन चिकटणार नाही असा परमात्मा विशुद्ध आहे, विशेष शुद्ध आहे. अशा बरं अज्ञान दूर करणार आहे. म्हणजे हे ज्या भौतिक गोष्टी आहेत, आता इथे त्यांनी हत्ती आणि वनामधलं हे म्हटलं आहे, तर भौतिकरूपी बाग त्या विध्वंस करणारा तो हत्ती आहे अशा अर्थाने आहे. तर आपल्यासुद्धा ज्या विषयांच्या गोष्टी आहेत, आपण भौतिक जगामध्ये लौकिकामध्ये जे काही अडकतो त्या सगळ्या गोष्टी दूर करणारा परमात्मा आहे, त्या दूर कराव्या शमदमांच्या द्वारा. शम पाहिजे, दम पाहिजे, चिकाटी पाहिजे म्हणतो ना, तसं चिकाटी पाहिजे, अभ्यास पाहिजे, तेव्हा मग आपल्या हे जे काही काम आणि मद आहेत ते जातील. तर हे सगळं करून घेणारा जो आहे मद म्हणजे गर्वाचा भेद करणारा जो शमदम भगवंत आपल्याला सांगतात असा आहे. आणि कसं आहे पुन्हा दयार्णव, दयेचा सागर, हा परमात्मा दयेचा सागर आहे. असा दयेचा सागर विशुद्ध असणारा आमचं सगळं अज्ञान दूर करतो आहे आणि पुन्हा आम्हाला ते अज्ञान येऊन चिकटत नाही इतकं आमच्यावरती त्याची कृपा होते आहे. जय जय देवैक रूप, अतिकृत कंदर्प सर्पदर्प, भक्त भाव भुवनदीप तापापह. पुढल्या 8व्या ओळीमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, देव एक रूप, एकरूपच देव म्हणजे एकच रूप आहे. भगवंताचे किती अगदी 33 कोटी देव म्हणत असलो आपण तरी रूप एकच आहे. सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति असंच आपण म्हणतो. आणि त्यामुळे एकरूपच देव आहे, एकच रूप आहे. अतिकृत कंदर्प सर्पदर्प. पण होतं कसं, तर जो गर्व आहे ना, त्या कामरूपी सर्पा, सगळीकडे काम फार आहे, कामना या फार आपल्याला अडकवणार आहे. त्यामुळे ते आपल्याला सांगतात की कामसर्पाच्या गर्व काढून टाकणारा तो जो कामरूपी सर्प आहे, त्या कामरूपी सर्पाचा जो गर्व आपल्याला होतो त्याचा नाश करणारा, त्याचा तिरस्कार करणारा अतिकृत कंदर्प सर्पदर्प. दर्प म्हणजे गर्व,
दर्प म्हणजे वास असा अशा अर्थाने पण शब्द वापरतो. इथे सर्प दर्प म्हटलं, सर्पाचा गर्व. आणि कसा, तर कामरूपी सर्पाच्या गर्वाचा पूर्णपणे तिरस्कार करणारा असा हा आहे, ज्याचा आपण जय जयकार करतोय. त्या परमात्म्याचं किती गौरव करतायत. आणि भक्त भाव भुवन दीप, भक्त भाव, भक्तांच्या प्रेमाचा भुवन, प्रेम मंदिरामधला दिवा, भक्तांच्या प्रेममंदिरामधला दिवा असं त्याचं रूप आहे. देवा एकच रूप आहे तुमचं, एक रस, अगदी सगळं एकच आहे, असं भेदशून्य असं आपलं एकच रूप आहे. आणि ते एक रूप म्हणजे काय, एक रस, एक रूप आहे, स्वगतच प्रत्येकाच्या हृदयाच्या ठिकाणी आहे. इथं असं सजातीय विजातीय भेद काही नाही आहे. एकच एक रूप आहे सगळ्यांच्या अंतःकरणात असलेल्या भगवंताचं. त्या भक्ताच्या प्रेम मंदिरामध्ये मंदिराचा जो दिवा आहे तो म्हणजे भगवंत तुम्ही आहात, तुमचा जय जयकार असो. म्हणजे एकीकडे वाईट गोष्टी काढून टाकणं, चांगल्या गोष्टी आहेत त्या दृढ करणं, हे दोन्ही करणारा हा भगवंत आहे. आपल्याला त्यांनी वर्णन केलं. आता तो सर्पाच्या गर्वाला त्यांनी काय केलं तर भेदून टाकलं आहे, अपमानित करून टाकलेलं आहे. आणि एकीकडे भक्ताच्या अंतःकरणामध्ये छानपैकी दिवा लावलेला आहे. म्हणजे एकीकडे आपण असं धरूया की त्रिविध तापांचा नाश केलेला आहे. अशा त्रिविध तापांचा नाश करणाऱ्या भगवंताचा जय जयकार मी करतो आहे. सगळे शब्द ना आपल्याला पुन्हा पुन्हा वाचावे लागतील बरं का. मी असं एकदा सांगते, मी बऱ्याचदा म्हटलं यापूर्वी, पण आज मला प्रकर्षाने जाणवत आहे की प्रत्येकीच्या हातामध्ये जर आत्ता ज्ञानेश्वरी असेल तर मी आत्ता बोलते त्याचा अर्थ आपल्याला कळायला जरा सोपं जाईल असं वाटतं. कारण सगळे त्यांनी शब्द जे असे एकत्रित करून तयार केलेला शब्द आहे ना, त्यांना हवा असणारा शब्द त्यांनी छोटे छोटे शब्द एकत्र करून केलेला आहे. त्यामुळे ते आपल्याला सगळे कळायला समोर जर आपल्या ज्ञानेश्वरी असेल तर आपल्याला अधिक सोपं जाईल, म्हणून पुन्हा आठवण दिली. जयदेव अद्वितीय, जय जय देवा अद्वितीय. आता पुढल्या ह्याच्यात तरी देवाला परमात्म्याला अद्वितीय म्हटलं आहे की दुसरा कोणी नाहीच, तुझ्यासारखा तूच, दुसरा कोणी नाही. परिणतो परम एकप्रिय, निज जनजित भजनीय मायागम्य. तुझ्या वाचून दुसरा कोणी नाही. कसं नाही, तू म्हणजे सच्चित आनंद रूप आहेस. तुझ्या वाचून तुझ्यासारखं दुसरं कोणी नाही, तुझ्या वाचून दुसरं कोणी नाही. दुसरा सच्चित आनंद स्वरूप पदार्थ दुसरा कुठलाच नाही. तूच एकमेव सच्चित आनंद रूप आहेस. आणि निज जनजित भजनीय, निज जनजित भजनीय म्हणजे काय, तर निजजन, मग असे पण शब्द आला होता. आपले जे लोक आहेत, भक्त आहेत, त्या भक्तांबद्दल निजजन म्हटलं आहे. त्या भक्ताधीन आणि भजनाला योग्य, भजनीय, निजजनजित भजनीय. ते कसे आहेत तर भजन करणारे, भक्ती करणारे. परिणतो परम एकप्रिय. आणि मग असे जे ते भक्त म्हणून भगवंताचे जे परिपक्व असणारे आहेत, म्हणजे त्यांना ना असं शांतिप्रिय आहे. परिणतो पर शब्द वापरला आहे, परिणतो परम एकप्रिय. अशी शांती ज्याला, भगवंत एकच एक आहे आणि त्या सच्चित आनंद परमात्म्याची शांती ज्याला मिळते आहे, असं जो आहे, म्हणजे जो बाकी सगळ्या गोष्टींपासून आता निवृत्त झालेला आहे, मन भोगांपासून निवृत्त झालेला आहे, मन सगळं आता या सगळ्या वासना कामनांपासून दूर गेलेला आहे आणि ज्याला थोडा आत्मज्ञानाचा अनुभव येतो आहे, शांतीचा अनुभव आलेला आहे, असा जो भक्त आहे त्या भक्तजनांकडून देवा तुझा जय जयकार असो. म्हणजे आता 18व्या अध्यायापर्यंत आल्यावर पुन्हा काही त्यांनी आपल्याला अगदी पहिल्या ह्याच्यात नाही बसवलेला. तर माऊली सांगतात की आता एवढी तयारी झालेली आहे आणि असं सगळं तो एक अनुभव, पूर्ण आत्मज्ञान प्राप्त झालं नसेल पण ह्या सगळ्या भोगांपासून निवृत्त झालेला जो काही माझा निज भक्त आहे, म्हणजे भगवंताचा निज भक्त आहे, तो तुझा जय जयकार करतो आहे. कारण आता भक्तजनांकडून हे जे काही मान्यता पावलेला देव आहेस तू, तुझ्याकडून हे सगळं आम्हाला मिळालेलं आहे, म्हणून तुझा आम्ही जय जयकार करतो. एकीकडे त्याचं रूप कसं आहे तर अद्वितीय आहे म्हटलं आहे, तुझ्यासारखा तोच. आणि तुम्ही पूर्णपणानं आमच्यावर प्रेम करतात. भगवंताला सांगतो तू कसं आहे तर निज भक्त म्हटलं आहे ना, तर आम्ही सगळे तुझे भक्त आहोत. आणि असे तुझे भक्त पुन्हा तुझंच भजन करण्यासाठी योग्य आहेत. खरोखरच ह्या सगळ्या मायेच्या पलीकडे गेलेले आहेत, आता मायेत अडकत नाही आहेत आणि अशा भक्तांकडून तुझा जय जयकार असो. जय जय देव श्री गुरु
अकल्पनारम्य कल्पतरो स्वयं विद्रुम बीजप्रभो हणावनी. आता ह्याच्यामध्ये गुरुरायाला त्यांनी असं म्हटलं, जयदेवा गुरुराया तुमचा जय जय काय करतो, कसं अकल्पनारण्य म्हणजे कल्पनातीत, कल्पना करताच येत नाही असं तुम्ही काय आहात तर कल्पतरू आहात. कल्पतरू म्हणजे काय आहे की त्या झाडाखाली जी कल्पना करू ती पूर्ण होणार. पण तुम्ही कसे आहात, तुम्ही कल्पवृक्षच आहात. कल्पनातीत, कल्पना पण करावी, कल्पनेच्या पलीकडलं तुम्ही देऊ शकता असे कल्पवृक्ष आहात. कल्पवृक्षाखाली काहीतरी कल्पना तरी करावी लागते ना. पण तुम्ही अकल्पनारण्य कल्पतरू आहोत. तुम्ही कल्पनातीत वस्तूंचे कल्पतरू आहात. कल्पनेत पण बसत नाहीत, आम्हाला कल्पना पण कराव्या लागत नाहीत. कल्पनातीत असणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्ही आम्हाला देता. आणि मग म्हणजे एका अर्थाने कल्पतरू आहात म्हणजे तुम्ही ज्ञानवृक्ष आहात. आणि ज्ञानवृक्षाच्या बीजाचं उत्पत्तीस्थान म्हणूया असे असणार तुम्ही. स्वसंविद्रुम बीजप्रभो हणावनी म्हणजे कल्पवृक्ष आहात आणि कल्पनाच्या पलीकडल्या गोष्टी देतात. तर तुम्ही कसे आहात तर त्या बीजाचं उत्पत्तीस्थान तुम्ही आहात. बीजच तुम्ही आहात आणि तिथून त्या कल्पतरूची, कल्पनेतल्या सुद्धा नसणाऱ्या गोष्टी मिळणाऱ्या कल्पतरूंची तुम्ही उत्पत्ती करू शकता. म्हणून तुमचा जय जयकार असो. अकल्पनारण्य म्हटलं आहे, जसं कल्पना करता न येणाऱ्या गोष्टी देणारे, बरोबर आहे. आता याचा अर्थ काय तर निर्विकल्प ब्रह्माची प्राप्ती करून देणारा आहे तो. ही काही निर्विकल्प ब्रह्माची प्राप्ती अमक्या अभ्यासाने मिळेल, इतक्या वर्षांनी मिळेल, अमुक केलं तर मिळेल असं नाही आहे. पण या कल्पतरूशी गेलं तर कल्पनातीत गोष्टी मिळणार आहे. त्यामुळे निर्विकल्प ब्रह्माची प्राप्ती करून मिळणारा तू कल्पतरू आहेस. आणखीन कसं आहे, स्वसंविद म्हटलं आहे. स्वसंविद म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञानाची प्राप्ती करून देणारे सद्गुरू आहेत. आत्मज्ञानाचा जणू काही वृक्ष आहे. कल्पवृक्ष आहात म्हणजे काय, कल्पनेत नसणं, कल्पनेत पण हे आत्मज्ञान प्राप्त व्हावं किंवा आत्ता म्हटलं असं निर्विकल्प ब्रह्म प्राप्त व्हावं, ही कल्पना सामान्य कोणाला येणार नाही. पण हे सुद्धा तू देणार आहेस, अशा तुझा जय जयकार असो. म्हणजे त्या कल्पतरूच्या सावलीत विश्रांती घ्यायला कोण जाणार, मोक्षाचे वाटसरूच जाणार. सर्वसामान्य मंडळींच्या ज्या काही कल्पना आहेत त्या कल्पवृक्षाखाली पूर्ण होतात. मनात कल्पना आली की तो कल्पवृक्ष पूर्ण करतो. हा कल्पवृक्ष जो आहे अकल्पना म्हणजे कल्पनेत नसणाऱ्या गोष्टी पण देणारा, तिथे जाणारे जे वाटसरू आहेत ते मोक्षाचेच वाटसरू आहेत. असे मोक्षाचे वाटसरू आणि अशा मोक्षाच्या वाटसरूंना ते सगळं देणारा, स्वसंवेद असं सगळं आत्मज्ञान देणारा अशा ह्या सद्गुरूचे, अशा ह्या परमात्म्याचा मी जय जयकार करतो. आता ही जी कल्पवृक्षाची ज्ञानवृक्षाची हे केली ना, तर खरं म्हणजे त्या ज्ञानवृक्षाला किंवा त्या कल्पनावृक्षाला आधार असणारी जी भूमी आहे ती म्हणजे जणू काही गुरुदेव तुम्ही आहात. बीज म्हटलं आहे ना, तर ते बीज ज्या जमिनीमध्ये रुजवायचं आहे तर ती भूमी कशी आहे ती भूमी म्हणजेच तुम्ही आहात. तर त्याच्यातून तो कल्पनेच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी पूर्ण करणारा वृक्ष, त्याला येणारं फळ, असं सगळं जे आहे तर याचा अर्थच तो आहे की किती एक एक खोल जात ते बीज तुम्ही. मग बीज ज्या भूमीमध्ये ती भूमी पण तुम्ही. असे सगळे अशा भगवंताचे, अशा परमात्म्याचा मी जय जयकार करतो. हे काय एक ऐसेसे नाना परिभाषा वशे स्तोत्र करू तुझं उद्देश निर्विशेषा. 10व्या ओळीपर्यंत जय जयकार करू झाला आणि आता म्हणतात ह्या अशा इतक्या प्रकारच्या विशेषणाने, इतक्या प्रकारच्या भाषालंकाराने स्तोत्र म्हणजे मी स्तवन करतो आहे तुझं. तर ते स्तवन काय करावं, किती करावं, असे जे सगळे विशेष मी सांगतो आहे, तुझे विशेष गोष्टी सांगतो आहे. तुला निर्मल म्हटलं, तुला काय विशुद्ध म्हटलं, तुला काय मी उपमा दिल्या, हे सगळं जे सांगतो आहे. पण तुम्ही कसं काय स्तुती करू तुमची, तुम्ही तर भावरहित आहात. स्तुती करायची, तुमचं स्मरण करायचं, तुमचं स्तोत्र गायचं, पण तुम्ही कसे आहात तर खरं असं आहे की गुरुरायाचं शब्दात वर्णनच करता येत नाही. स्तोत्र करू तुझा उद्देश निर्विशेष आहे की ते वर्णन करताच येत नाही. शब्दामध्ये वर्णन न करता येणं हेच खरं आहे. तरी देखील मी काय वर्णन करू, पण माझ्या परीनं मी किती शब्दामध्ये वर्णन केलं. अनेक प्रकारचे प्रत्यय लावले, अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या, अनेक प्रकारचे विशेषण दिले, निरनिराळ्या भाषेच्या अलंकारांनी मी तुमचं स्तुती केली. परंतु भावरहित असणाऱ्या
अशा तुम्हाला कुठल्या शब्दांनी स्तुती करावी, कुठल्या शब्दांनी तुमचं वर्णन करावं, कारण ते शब्दांमध्ये वर्णन करण्यासारखं नाहीच आहे. निर्विशेष असे तुम्ही आहात. जी ही विशेषणी विषय बीजे, ते दृश्य नव्हे रूप तुझे, हे जाणे मी म्हणून लाजे वाजणाई. खरं म्हणजे मला हे कळतं आहे की वर्णन शब्दात करता येत नाही. किती जरी तुझी विशेषणं वापरली, ज्या ज्या विशेषणाने तुमचं वैशिष्ट्य मी सांगायचा प्रयत्न केला, ते सगळं जे काही वर्णन आहे ते दृश्याचं आहे. मेघ असू दे, आकाश असू दे, वृक्ष असू दे, फळं असू दे, जे काही मी बोलतो आहे ते सगळं काय आहे तर दृश्य जगातल्या गोष्टी आहेत, दिसणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ते तुझं स्वरूप होऊच शकत नाही ना, कारण तू स्वयंभू आहे, स्वयंप्रकाशी आहे, चैतन्य रूप आहेस. त्यामुळे मी यथार्थपणानं खरं म्हणजे तुला जाणतो. त्यामुळे तुझं वर्णन करायला मी प्रयत्न करतो आहे. पण आता सद्गुरू वर्णवेना हेच खरं म्हणजे आहे. सद्गुरूचं वर्णन करता येत नाही. त्या 11व्या 12व्या ओळीमध्ये मला कळतं आहे हे सगळं. हे जाणे मी म्हणून लाजे. मला माहीत आहे की तुझ्या शब्दात वर्णन करता येत नाही म्हणून मला लाज वाटते. वाजणा ही म्हणजे वर्णावयास कठीणच आहे, वर्णन करताच येत नाही, हेच त्याचं वर्णन आहे. अशा सद्गुरूचं, अशा परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. परिमर्यादेचा सागरू हा तवची तया डगरू, जव न देखे सुधा करू उदयाला. आता पुन्हा एकदा असे काही दृष्टांत देतात की मग त्यांच्या मनातलं कळतं. ते म्हणतात मर्यादेचा सागर. सागराला कसं आहे, किती काही सागर मोठा असू दे पण तरी त्याला मर्यादा सांभाळून राहणारा आहे. किती सागराला किनारा आहे आणि त्यामुळे सागर कितीही जरी मोठा असला तरी तो मर्यादा सांभाळून आहे. आणि ही सगळी मर्यादा सांभाळून आहे. हे सगळं कुठपर्यंत, जोपर्यंत न देखे सुधा करू उदयाला, जोपर्यंत चंद्र उदयाला येत नाही तोपर्यंत. म्हणजे चंद्र उदयाला आला पौर्णिमेचा की सागराला भरती येते. त्यामुळे ठीक आहे, सागराला किनारा आहे, सागर शांत आहे, तो त्या मर्यादेत राहणारा आहे, असं सगळं त्याचं वर्णन बरोबर आहे. पण जोपर्यंत आकाशात चंद्र नाही आहे तोपर्यंत, पौर्णिमेचा चंद्र आकाशात आला की मात्र त्याला लाटा उसळायला लागतात. चंद्रोदयावरती भरती अवलंबून असते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे माऊलींनी ते निसर्गातलं उदाहरण घेतलं आहे आणि त्याला म्हणतात, दुसरं उदाहरण देत आहेत, सोमकांतो निज निर्झरी, चंद्रा अर्ध्याधिक न करी, तरी तोची अवधारी करवी कीजी. आता म्हणतात की अहो तो सोमकांत नावाचा मणी असतो ना, त्या मण्याच्या अंगातून पाझरणाऱ्या पाण्याने तो चंद्राला म्हणे अर्घ्य देतो. सोमकांत मणी पाझरतो आणि ते असं म्हणतात की त्या पाण्याने चंद्राला अर्घ्य दिलं जातं. खरं म्हणजे असं नाही आहे. सोमकांत मणी चंद्राला अर्घ्य देत नाही. सोमकांत तसं करतो असं म्हणण्याऐवजी काय म्हणायला पाहिजे, चंद्रच त्याच्याकडून तसं करवून घेतो. म्हणजे चांदणं पडलं की सोमकांत मणी पाझरतो, सोमकांत मणी अर्घ्य देतो असं म्हणणं काही योग्य नाही आहे. तर चंद्रच त्याच्याकडून हे करून घेतो. तो पाझरतो कसा, तर त्याचं कारण चंद्रच आहे. आता ह्या उपमा का दिल्या, चंद्र दिसला की सागराला उचंबळून येतो किंवा सोमकांत मणी पाझरायला लागतो, या उपमा का दिले ते आपल्याला कळेल. नेणो कैसी, अजून देतात, नेणो कैसी वसंत संगे, अवचिती या वृक्षाची अंगे, फुरती तई तयाही जोगे धरणे नोहे. आता म्हणतात काय कळत नाही, सृष्टीमध्ये मोठी गंमत घडते. वसंत संगे, वसंत ऋतू आला की अवचितपणानं, काय अवचितपणा, तर खरं म्हणजे चैत्र वैशाख वसंत ऋतू असतो. त्या चैत्र वैशाखात पाऊस नाही आहे तरीसुद्धा वसंत ऋतू आलेला आहे. त्या वसंत ऋतूमध्ये लगेचच झाडांच्या पालवी फुटायला लागते. अवचिती या वृक्षाची अंगे, वृक्षाची अंग असे छानपैकी पल्लवित प्रफुल्लित व्हायला लागतात, छोटी छोटी पालवी त्याला फुटायला लागते. तशी फुरती तई तयाही जोगे धरणे नव्हे, तशी ना माझी वाणी अनावर होते. सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही असं मी एकीकडे म्हणतो आहे, हे मला कळतं आहे. शब्दामध्ये सांगता येत नाही हे पण मला कळतं आहे. पण जसं पौर्णिमेचा चंद्र दिसल्यावर सागराला भरती येते किंवा चंद्राचं चांदणं त्या सोमकांतावर पडलं की तो पाझरायला लागतो, तसं किंवा वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटते, तसं माझं होतं आहे की माझ्या वाणीला थांबताच येत नाही. माझी वाणी अनावर होते आणि किती काय सद्गुरूबद्दल बोलावं तर कमीच आहे असं वाटतं. मला कळत असूनसुद्धा मी बोलतो आहे. पद्मिनी रवी किरण लाहे मग लाजे कवण, का जळे शिवतळे लवण अंग भोले. पुढे म्हणतात की रवी किरण
पद्मिनी. पद्मिनी म्हणजे कमळ. आणि रवी कवी सूर्यविकासनी कमळ. एक चंद्रविकासनी असतं आणि एक सूर्यविकासनी, म्हणजे सकाळी फुलणारं कमळ असतं आणि तर रात्री फुलणारं असतं. तर हे जे सूर्यामुळे फुलणारं कमळ आहे, तर ते काय करतं, आकाश सूर्योदय झाला की मग ती मुकुलं, ती कळी जी आहे ती लज्जा सोडून प्रफुल्लित होते. जणू काही तिचं लाजणं दूर होतं. तो आला, सूर्य आला की तिला एकदम हर्ष होतो आणि ती प्रफुल्लित होते. दुसरं म्हणतात का जळे शिवतळे लवण, किंवा मीठ पाण्यात घातलं की तो जसं तद्रूप होऊन जातं. तैसा तू ते जेथ मी स्मरे, तेथ मी पण मी विसरे. तसं माझं होतं. सूर्य आल्याबरोबर जसं ती कमलिनी कळी असते बिचारी, ती लगेच आनंदित प्रफुल्लित होते. किंवा मीठ जसं पाण्यामध्ये स्वतःला अगदी मिटवून टाकतं, तद्रूप होऊन जातं, तसं गुरुराया मी तुमचं स्मरण करतो आणि मी मला विसरून जातो. असं काहीतरी माझं होतं. किंवा पुढे म्हटलं आहे तैसा तू ते जेथ मी स्मरे, तेथ मी पण विसरे. ते ठीक आहे की मला तुझी आठवण झाली मात्र की मी मला विसरून जातो. कसं तर मग जाकळीला ढेकरे तृप्तू जैसा, म्हणजे जेवण झाल्यावर छान तृप्त झाल्यावर अचानकपणानं जेवण झाल्यानंतर आपली काही इच्छा नाही आहे ढेकर देण्याची, पण ती तृप्तीची ढेकर येतेच. तसं माझं होतं गुरुराया, की आपोआपच तुझं स्मरण झाल्याबरोबर मी मला विसरूनच जातो. मज तुवा जी केले तैसे माझे मी पण दवडून देशे, स्तुती मिशे मा पिसे बांधले वाचे. पुढे म्हणतात तसं तुम्ही मला तृप्त केलं आहे. आणि माणूस पोटभर जेवला की आपोआपच ते येते ना ढेकर. ती काही त्याची इच्छा असो नसो आणावी लागत नाही त्याला. तसं मज तुवा जी केले तैसे, तसं तुम्ही मला केलं आहे. काय केलं आहे, मला तृप्त केलं आहे, अगदी समाधान केलं आहे. माझ्यावर इतकी कृपा केली की मी समाधानी आहे. माझे मी पण दवडून देश आहे. माझं मीपणा पार दुसऱ्या देशाला पाठवून दिलेला आहात, म्हणजे नाहीसा करून टाकलेला आहात. माझा मीपणाच गेलेला आहे. म्हणजे अशा तुमच्या स्तुतीचं माझ्या वाणीला वेड लागला आहे. स्तुती मिशे पा पिसे, पिसे म्हणजे वेडं केलं आहे. त्या स्तुतीच्या निमित्तानं मी तुमचा जो जय जयकार करतो आहे, तुमची जी स्तुती करतो आहे, या निमित्तानं माझी वाणी वेडी झाली, वेड लागलं आहे. तुमच्या स्तुतीचं वेड लागलं आहे. मला राहवतच नाही. मला पटतं आहे, कळतं आहे, ते स्तुतीचे शब्द अपुरे आहेत, पण तरी पण मला ते करावंसं वाटतं. ना येरवी तरी आठवी, राहोनी स्तुती जई करावी, तई गुणागुणिया धरावी सरोभरी की. पुढे म्हणतात ना येरवी, एरवीसुद्धा आठवी, म्हणजे एरवीसुद्धा मी काय करतो, मीपणाच्या शुद्धीत, म्हणजे मी माझं स्मरण मला आहे अशा शुद्धीमध्ये राहून स्तुती जई करावी, म्हणजे मी भक्त आहे आणि तुम्ही भगवंत आहात, असा सगळा भाव जागा ठेवून असा थोडा माझं मी पण वेगळे पण माझ्या लक्षात येतं आणि मग मी तुमची स्तुती करावी. तेव्हाचं वर्णन ठीक आहे, म्हणजे सगुण रूपाच्या भगवंताचं वर्णन मी करणं हे वर्णन बरोबर आहे. पण आता ही एकीकडे जर मी आणि तू एकच आहे असं कळलेलं आहे, अशा भगवंताचं मी परत वर्णन करून ही अशी सगुणाची आणि निर्गुणाची उठाठेव कशाला करतो आहे. काय म्हणजे गुणागुणिया धरावी सरोभरी की, सरोभरी म्हणजे निवड कर. तर असा तुझ्या सगुण रूपाचं आणि तुझ्या निर्गुण रूपाचं अशी तुलना करण्याची उठाठेव मी अगदी करावी का, मी ती करावी का. मला हे सगळं कळतं आहे. जेव्हा मी भक्त म्हणून विचार करतो, म्हणजे भक्त म्हणून मी शुद्धीवर असतो असं म्हणूया, येरवी तरी आठवी, आणि मग तुझं स्मरण मला झालं की मग मला राहवत नाही, मग मी तुझी स्तुती करतो. म्हणजे त्यावेळेला मी भक्त आणि तू भगवंत असं असतं, त्यामुळे मी तुझी स्तुती करतो. खरं म्हणजे ज्ञानीपणाचा अभिमान, म्हणजे तू मी एकच आहोत असं अद्वैत झालेलं आहे, तेव्हा खरं म्हणजे स्तुती करायची काही आवश्यकता नाही, तू मी एकच आहोत. पण तरी देखील मी मला वेगळं ठेवतो आणि मी तुझी स्तुती करतो. हे जे काही आहे, हे असं जे काही सगुण आणि निर्गुणाचं वेगळेपण आहे, ह्या सगळ्या गोष्टीची उठाठेव करण्याची गरज आहे का. ना येरवी तरी आठवी, राहुनी स्तुती जई करावी, तई गुणागुणिया धरावी सरोभरी की. ही कशाला उठाठेव करायची, ही निवड करून. हे सगुण आणि निर्गुण खरं म्हणजे सगळं एकच आहे असं सगळं मला कळतं आहे. पण पुन्हा जेव्हा मी असा वेगळा विचार करतो तेव्हा स्तुती केल्याशिवाय मला राहवत नाही. तरी तू जी एक रसाचे लिंग, केवी करू गुणागुणी विभाग, मोठी फळोनी सांदिता चांग की तैसेची भले.
हा छान गोड दृष्टांत दिला. तो म्हणता, महाराज तुम्ही कसं आहात, तुम्ही एक असं रसाचे लिंग, म्हणजे तुम्ही मूर्ती आहात, एक रस मूर्ती आहात, बरोबर आहे. आणि असं जे अखंड स्वरूप आहे, या ठिकाणी सगुण निर्गुण असा भेद आहे. केवी करू गुणागुणी विभाग, खरोखरच सगुण निर्गुण असा भेद करायचा तरी कसा, एक रस आहात तुम्ही, काही आवश्यकताच नाही आहे, बरोबर आहे. असं आहे, मोती फोडून सांधीत बसण्यापेक्षा मूळचा अखंडच असलेलं मोती चांगला नाही का, तो फोडायचा आणि पुन्हा सांधायचा, हा कशाला खटाटोप करायचा. सगुण निर्गुण हे वेगळं करायचं आणि पुन्हा ते जोडायचा प्रयत्न करायचा, कशाला. त्यापेक्षा तो एकत्रच ठेवला का जगला, की तो सुंदर दृष्टांत आणि पटकन कळला आपल्याला की मोती आधी तोडायचा आणि पुन्हा तो सांधायचा कशाला. तुम्ही भगवंत पूर्णपणानं एकरूप आहात आणि एकरूप अशा एक रस असणाऱ्या भगवंताला सगुण निर्गुण वेगळं करायचं आणि पुन्हा अद्वैत साधण्यासही त्यांना एक करायचं, हा खटाटोप कशाला. आता म्हणतात, आणि बाप तू माय इही बोली ना स्तुती होय, डिंभोपाधिक पाहे विटाळू तेथे. बाप तू माय, तूच माझा बाप, तूच माझी माय, असं सगळं वर्णन करतो. असं जरी तुला मी म्हटलं आणि बाप तू माय असं जरी तुला म्हटलं तरीसुद्धा इही बोली ना स्तुती होय, या बोलण्याने काही तुझी स्तुती होत नाही. तू माझा मायबाप आहेस, या बोलण्याने तुझी स्तुती काय होणार. बरं होतं काय, या बोलण्याने आणखीन एक गडबड होते. डिंभोपाधिक आहे विटाळू देते, इथे या बोलण्याने मी तुझं लेकरू आहे ही जी द्वैताची उपाधी आहे ती गडबडते. आई बाप तू आहेस असं म्हणण्यामध्ये तुझी काही स्तुती आहे अशातला भाग नाही आहे. पण तुला आईबाप म्हटलं की मी तुझं लेकरू आणि मी लेकरू, हे द्वैत आलं, हे वेगळं आलं, म्हणजे ही द्वैताची उपाधी इथे येते. म्हणजे जसं असतं ना की लेकरामुळे त्या आईबाबांना मातृत्व पितृत्व येतं, तसं लेकरामुळे तुला पुन्हा द्वैतात जायला लागेल. तर तसं नको, द्वैताची उपाधी होते असं उपाधी नको. त्याला त्यांनी भेदाचा विटाळू असं म्हटलं आहे. डिंभोपाधिक विटाळू तेथे, म्हणजे अशी लेकराची उपाधी हा जो की विटाळ आहे. म्हणजे आईबाप म्हणणं ही काही तुझी स्तुती आहे अशातलं, भाई तू माझं माय आहेस, बाप आहेस. पण असं म्हटलं की मी तुझा लेकरू झालो आणि मी लेकरू झालं की द्वैत आलं, आणि ही जी काही उपाधी आहे ती उपाधी नाही येता कामा. आणखीन मला आहे, जी जालेनी पायके आले ते गोसावी पण केवी बोले, ऐसे उपाधी उशिरले काय वळू. जशी ही मायलेकरू आणि याची उपाधी आहे तसं म्हणतात की समजा आपण म्हटलं की तुम्ही माझे स्वामी आणि मी तुमचा दास, तर असं म्हटलं की मी दास झाल्याने मी दास झाल्यानेच हे नाही, मी तुम्ही स्वामी आहात, पण तुमच्या ठिकाणी स्वामित्व आलं आहे ती तुमची स्तुती होत नाही. मी दास आहे, तुम्ही स्वामी आहात, ह्याच्यात काही स्तुती नाही आहे. पण उपाधी आहे, उपाधीच्या दृष्टीनं विचार केला तर मग ते जसं लेकरू झाल्यामुळे ते द्वैत आलं आणि उपाधी आली, तसं ही उपाधी होते. तुम्हाला मी स्वामी म्हटलं उपाधी, पण तुम्ही मला शिष्य म्हटलं की तुम्हाला उपाधी लागली. म्हणून उपाधी घेतल्यापासून म्हणजे काहीतरी उपाधी घेतल्याशिवाय तुमचं वर्णन करता येत नाही. भगवंताचं वर्णन करायचं, सद्गुरूंचं वर्णन करायचं किंवा त्याची स्तुती करायची तर काहीतरी उपाधी घ्याव्या, कशासारखं तरी असं सांगावं लागतं की तुम्ही माझा आई वडील आहात, मी तुमचं लेकरू आहे. ही उपाधी काय मला बरं वाटतं हो, पण तुम्हाला उपाधी लागते. किंवा तुम्ही स्वामी आहात, मी शिष्य आहे, तर हे स्वामित्व असणं ही स्तुती, पण ही स्तुती काही पुरेशी नाही आहे. त्यामुळे या उपाधीने कशी स्तुती करावी, ही स्तुती काही बरोबर नाही. ज्या न येते सत्यपणा असं म्हटलं की यांनी सत्यपणा येत नाही, तुमची खरी तुमचं जे हे आहे ते व्यक्त होत नाही आहे. त्यामुळे ह्या उपाधीमुळे तुमचं खरं वर्णन मला करता येत नाही आहे. जरी आत्मा तू एक असला हेही म्हणतात दातारा, तरी आतून तू बाहेर घापतासी घालवलं जाईल. कसं घालवलं जाईल त्यावेळेला काय झालं आहे माहिती आहे का, सद्गुरूला म्हटलं प्रभो आता तुम्हाला एकीकडे आम्ही जगदात्मा म्हणतो, सगळं जग तुम्ही निर्माण केलं आहे, जगाचे तुम्ही आहात, जगदात्मा आहात असं तुम्हाला म्हटलं, तरी आत्मा तू एक असला. आता एकीकडे माझ्या अंतर्यामी पण तुम्ही आहात, म्हणून तुम्हाला मी जगदात्मा म्हटलं की बाहेर काढल्यासारखं होईल ना. माझ्या अंतरंगात पण तुम्ही आहात आणि तरी तुम्ही जगाच्या पण अंतरंगात आहात, म्हणजे माझ्या अंतरंगात असणारे तुम्ही जगदात्मा झालात म्हणजे बाहेर काढलं जातं. मी देह आणि तुम्ही माझा आत्मा, म्हणजे तुम्ही आत आहात ना, माझ्या या देहाच्या आत तुम्ही आहात.
त्यामुळे हे प्रभो तुम्ही, मी देह आणि तुम्ही आत्मा आहात, पण जेव्हा तुम्हाला मी व्यापकपण सांगतो, जगदात्मा असं म्हणतो, तेव्हा देहाच्या आत तुम्हाला बांधून घातल्यासारखं होईल. पुन्हा द्वैत आलं, म्हणजे देहाच्या आत तुम्हाला बांधल्यासारखं ते आहात की जगदात्मा म्हणू आहात. काय म्हणू तुम्हाला, देहात्मा म्हणू का जगदात्मा म्हणू, तुम्ही सगळं खरं म्हणजे एकच आहात. हे सगळं मला कळतं आहे, पण हे शब्दामध्ये सांगण्याचं जे काही मी प्रयत्न करतो आहे ते पुरेसं नाही आहे, असं वर्णन करत आहे. म्हणून सत्याची तुझं लागी, स्तुती न देखो जी जगी, मौना वाचुनी लेणे अंगी सुसीना. सुसीना याचा अर्थ कुठल्याही प्रकारचे अलंकार रहित. भगवंत अलंकार किती काही घाला, भाषेचा अलंकार घाला, कुठले पण अलंकार घाला, त्याला काहीच होत नाही. अलंकार रहित, याला तरी मौन शब्द वापरला आहे. म्हणून सत्याची तुझं लागे, खरंच पाहिलं गेलं असता तुमची स्तुती करता येत नाही. स्तुती न देखोजी जगी, जगामध्ये भगवंताची स्तुती करता येत नाही. मौना वाचुनी लेणे अंगी, खरं तर काही बोलताच येत नाही. मौनाशिवाय तुमच्या अंगावर अन्य कुठले दागिने घालताच येत नाही. म्हणजे तुमच्या अंगावर दागिने चढवायचं म्हटलं तर करताच येत नाही. काय बरं, किती काही करा त्याचा काही उपयोगच नाही. म्हणजे किती स्तुती करा, किती काही तुमचं वर्णन करण्यासाठी शब्दांचं सहाय्य घ्या, त्याचा काहीच उपयोग होत नाही. मौनाशिवाय दुसरं काही नाही. शब्द तिथे थिटे पडतात, काही उपयोग नाही. प्रयत्न करतो आहे पण शब्दांनी तुमचं खरं जे रूप आहे ते सांगता येत नाही. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, संनिधी काही न होणे तुझ्या ठाई. काही न बोलणं हीच तुमची स्तुती. मौन आहे म्हणजे काहीच बोलायचं नाही, हीच खरं म्हणजे तुमची स्तुती आहे. काही न करणं हीच तुमची पूजा. आणि तुमच्याविषयी सन्निधी, भक्त, दास, लेकरू सगळे शब्द वापरले, हे काहीच न होणं हे तुमचं सान्निध्य. पण लेकरू म्हटलं की वेगळं आलं, दास म्हटलं की वेगळं आलं. सान्निध्य हवं आहे, एकरूप व्हायला हवं आहे ना. त्यामुळे ही जी जवळीक आहे, हे जे सान्निध्य आहे, त्याच्यासाठी ह्या अशा गोष्टी, तुमचा मी दास आहे, तुम्ही मायबाप आहात, मी लेकरू आहे, असं नाही चालणार. ही जवळीक आणि सान्निध्य आहे, तर एकरूपता आहे. तर हे सगळं जे काही आहे ना ते काही त्याला अर्थ आहे. पूजा करायची तर तुम्ही वेगळे मी वेगळे, स्तुती करायची तुम्ही वेगळे आणि मी वेगळे, ही एकरूपता नाही. त्यामुळे हे सगळं स्तुती काही न बोलणे, काही बोलणं म्हणजे स्तुती करणं नाही, काही बोलायचंच नाही. पूजा काही न करणे, पूजा केली की तुम्ही वेगळे मी वेगळे आम्ही वेगळे. संनिधी काही न होणे तुझ्या ठाई. आणि तुमच्याजवळ काय तुम्हाला काय कशाची उपमा द्यायची, मग वेगळेपण आहे. सान्निध्य हवं, जवळीक हवी, तो आणि तू, मी आणि तू एकच हवं, तर मग हे सगळं अपुरं आहे. तरी जितले जैसे भुली, पिसे आलाप घाली, तैसे वानू ते माऊली उपसाहावे तुवा. पुढे म्हणतात की हे असं भ्रमिष्ट पण येतं. भुली, पिशाच्यानं जसं भ्रमिष्ट होतं, किंवा वेडा माणूस जसं वागतो. पिसे आलाप घाली, वेडा माणूस बडबड करतो, वेडाच असतो तो, त्यामुळे तो काही बडबडतो. तसं मी वर्णन केलं आहे. एवढं सगळं वर्णन केलं आहे ना, तर वेड्याने बडबड करावी, एखाद्या पिशाच्यानी भ्रमिष्टपणानं काहीतरी करावं, असं झालेलं आहे. असं मी वर्णन केलं आहे. तैसे वानू ते माऊली उपसाहाने तुला. तुझी जी स्तुती करतो आहे ती सगळी बडबड आहे माझी, अज्ञानाने केलेलं आहे. हे वर्णन तू सहन कर आणि मला क्षमा कर. म्हणजे खरं म्हणजे हे काही बरोबर नाही आहे, पण काय करणार. वेड्याचं जसं आपण सहन करतो, दुर्लक्ष करतो ना, तसं आहे की वेड्यामध्ये मी बडबड केली असं समज. हे काही योग्य नाही आहे, मला कळलं आहे, पण हे माझ्या अज्ञानाचं वर्णन तू सहन कर, मला क्षमा कर. आता गीतार्थाची मुक्तमुदी, लावी माझी आहे वाघवृद्धी, जे माने हे सभासदी सज्जनांच्या. एवढं सगळं आपल्याकडे कमीपण घेतलं माऊलीने. आणि आता म्हणतात गुरु माऊली, आता एक काम करा, गीतार्थाची मुक्तमुदी, माझ्या वाणीतून गीतार्थ मुक्तपणानं वाढीला लागेल, गीतार्थ मी सांगू शकेल, असं काहीतरी मुद्रा लावा, असं काहीतरी करा की माझ्या वाणीतून सहजपणानं गीतेचा भावार्थ मुक्त होईल. आणि कसा होईल, जे माने हे सभासदी, सगळ्या लोकांना मी का सांगेन तो अर्थ मान्य येईल. मी सांगितलेला अर्थ माझ्या पुढे बसलेली जी सगळी सुज्ञ जाणकार सज्जन चांगली मंडळी आहेत, त्या सगळ्या सभेला ते मान्य होईल. अशा प्रकारचा गीतार्थ माझ्या वाणीतून येईल, अशी काहीतरी कृपा माझ्यावर करा. आता तर क्षमा केली तर तुम्ही, मी काय वाटेल ते बोललो हो,
अगदी बडबड करावी वेड्यानी, तसं मी काहीतरी बोलबोलसुद्धी केली. पण आता कृपा माझ्यावर एवढी करा गुरुमाऊली की माझ्या वाणीकडून गीतार्थ वाढेल, अशी कृपा माझ्यावर करा आणि माझ्या भोवती बसणाऱ्या या सगळ्या सज्जनांचं समाधान होईल असं सभेमध्ये सज्जनांच्या सभेत मान्यता मिळेल अशा प्रकारचं गीतेचं माझ्या मुखातून वर्णन येऊ दे. तेथ म्हणितले श्री निवृत्ती, नको हे पुढत पुढती, परिसी लोहा घृष्टी किती वेळोवेळा कितीला. आता हे सगळं किती वेळा तरी सांगून झालेलं आहे, त्यामुळे निवृत्तीनाथ तेथ म्हणितले श्री निवृत्ती, यानंतर निवृत्तीनाथ म्हणता आहेत एवढं सगळं ऐकलं माऊलींचं. आणि मग त्यावर निवृत्ती म्हणा नको हे पुढं तर पुढे. आता हे पुन्हा पुन्हा नको, यापूर्वी पण अनेकदा ऐकलं आहे, तर आता हे पुढे काय होतं आहे. परिसी लोहा घृष्टी किती, लोखंडाचं सोनं होतं परिसाचा स्पर्श झाला की. घृष्टी पुन्हा पुन्हा नाही घासावं लागत, परीस लोखंडावर पुन्हा पुन्हा घासावा नाही लागत, त्याचा स्पर्श झाला तरी त्याचं सोनं होऊन जातं. वेळोवेळा की जे का लोहा घृष्टी किती वेळोवेळा की पुन्हा पुन्हा करावं लागतं का, असं निवृत्तीनाथाने त्याला विचारलं आहे की आता पुन्हा पुन्हा विनंती करू नको, पुन्हा पुन्हा काही विचारू नको. सोनं होण्याकरता पुन्हा पुन्हा घासावं लागत नाही परीस लोखंडावर, एकदा केलं की संपलं, सारखं सारखं करावं लागत नाही. तेव्हा आता ही विनवणी वगैरे काही नको आहे, आता काय कर तर आता पुढला गीतार्थ सांगायला सुरुवात कर, असं निवृत्तीनाथाने माऊलींना आज्ञा केली आहे. आज आपण 28व्या ओळीपर्यंत आलो आहे. साधारणपणे विचार केला तर 86 ओव्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आता निवृत्तीनाथांनी ही जी काही माऊलींना सांगितलं की आता हे पुन्हा पुन्हा मला हे करू नको, पण माऊली आता 18व्या अध्यायाचं महत्त्व सांगणार आहेत. मग अशी मी जे म्हटलं की त्यांनी आपल्याला एक छानपैकी मंदिराचा रूपक ते सांगणार आहेत आणि मग तो कळसा अध्याय सांगणार आहेत, त्याचं वर्णन देईल, व्यासांचं मोठेपण सांगणार आहेत आणि खरं म्हणजे आपलं कर्म आणि आपला हा जन्म कसा कारण झालेला आहे ते सांगणार आहे. पुन्हा एकदा संन्यास मार्ग आणि त्याग, ज्यांनी 17व्या अध्यायाच्या अखेरीला आपल्याला सांगितलंच आहे की मला संन्यास आणि त्याग यांचं तत्त्व वेगवेगळं समजून घ्यायचं आहे, त्याचा पुन्हा एकदा प्रश्न अर्जुनाच्या निमित्ताने माऊली सांगणार आहेत आणि मग अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून खऱ्या अर्थाने 18व्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे 86 ओव्यांमधल्या आज आपण 29च ओव्यांचा अभ्यास केला. आता हे काही पुन्हा पुन्हा आपल्याला वाचायला हवं आहे अशातला काही भाग नाही. आठवण कसली करायची तर आता या पहिल्या एवढ्या याच्यामध्ये माऊलींच्या मनामध्ये असणारा परमात्मा किंवा सद्गुरूबद्दलचा जो भाव आहे आणि त्या भावाचा विचार आपण फक्त करून ठेवायचा, कारण आपल्याला या पुढल्या ओव्या ज्या आहेत त्या माऊलींच्या अंतःकरणातल्या त्या सगळ्या भावानंतर कळणार आहेत. म्हणून आपल्या लक्षात घ्यायचं की मी एवढी सगळी स्तुती भगवंत करतो आहे म्हणजे हे सगळं वेड्यासारखी बडबड आहे असं माऊलींना पण वाटतं. आणि म्हणून तरी ते म्हणतात की काय कर, मी जे आता गीतेचा अध्याय अर्थ सांगणार आहे त्याच्यासाठी सज्जनांचं सभोवताली अशा सगळ्या लोकांचं समाधान होईल असं माझ्या वाणीतून गीतार्थ बाहेर पडू दे, अशी कृपा तुम्ही माझ्यावर करावी. आपण पण भगवंताला हीच प्रार्थना करूया की ह्या कळसाध्यायातली प्रत्येक गोष्ट आपल्याला अशी भगवंतांनी सहजपणानं उलगडून दाखवावी आणि तुम्हा मला ती कळावी, अशी प्रार्थना आपण देवाला करूया आणि आज इथेच थांबूया. धन्यवाद.